30 महत्त्वाचे रामबाण उपाय. 1. लहान मुले अंथरूण ओले करत असतील तर गूळ घालून केलेले काळे तिळाचे लाडू खायला द्या. 2. कमी वयात मुलांना चष्मा लागला असेल तर दुधात खडीसाखर, वेलची उकळून ते दूध द्यावे, यामुळे दृष्टी चांगली होते. 3. त्वचा तेलकट असेल तर बेसन, हळद, लिंबू रस आणि दही घालून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. 4. ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन ओटीपोटी दुखत असेल त्यांनी ओव्याचे पाणी गूळ घालून घेतल्याने लगेच आराम मिळतो. 5. पाय मुरगळला असेल तर आंबे हळद गरम करून त्याचा लेप त्या जागी लावल्यास सूज आणि दुखणे कमी होते. 6. दूर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून त्या डोक्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ आणि डोळे दुखणे कमी होतात. 7. बुद्धी मजबूत होण्यासाठी अंशेपोटी बदाम आणि मध खाल्ल्याने बुद्धीची वाढ होते. 8. त्वचा उजळण्यासाठी हळद आणि दुधाची साय एकत्र करून 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा, याने त्वचा उजळते. 9. शरीरावर भाजले असल्यास त्या ठिकाणी मध लावल्यास थंडावा वाटते आणि फोडही येणार नाही. 10. अंगावरील लव कमी करण्यासाठी राई तेलात हळद मिक्स करून शरीरावर लावल्याने लव कमी होण्यास मदत होते. 11. नेहमी डाव्या बाजूला झोपावे, यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि यामुळे अन्नाचे पचन देखील व्यवस्थित होते. 12. प्रवासात जाताना उलटी होत असेल तर तोंडात वेलची ठेवून चगळा किंवा तोंडात आवळा ठेवा, यामुळे आराम मिळतो. 13. आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याची मालिश करा, यामुळे त्वचेवर मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो. 14. केस सिल्की आणि मजबूत होण्यासाठी आवळा पावडर आणि लिंबूचा रस केसांना लावल्यास केस काळे होऊन सिल्की होतात. 15. केस चमकदार होण्यासाठीच खोबरेल तेलात मेथी दाणे उकळवून ते तेल केसांना लावले तर केस मजबूत होतात, चमकदार होतात आणि केस गळणे देखील कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. 16. दररोज ग्रीन टी घेतल्याने ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्तता मिळते. 17. कोरडा खोकला त्रास देत असेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून घेतल्याने खोकला कमी होतो. 18. पाळीतीणला होणारा वात, सूज कमी करण्यासाठी 1 चमचा ओवा आणि पाव चमचा काळे मीठ पाण्यात टाकून ते पाणी दिल्यास त्रास कमी होतो आणि शरीर हलके वाटू लागते. 19. शरीरावर कुठेही फोड आले असल्यास आल्याचा रस लावा, याने फोड, गाठी नष्ट होतात. 20. मधुमेहींनी अंशेपोटी दररोज कारल्याचा रस घेतल्यास खूप फायदा होतो. 21. दररोज आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि दृष्टी देखील मजबूत होते. 22. कावीळ बरी होण्यासाठी त्रिफळा, आलं आणि गूळ समप्रमाणात घेऊन बारीक करून पाण्याबरोबर घ्यावे, यामुळे कावीळ बरी होते. 23. एकसारखं डोकं दुखत असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी कमी होते. 24. ताक पिल्याने जुलाब कमी होतात आणि यामुळे अपचनाचा त्रास देखील होत नाही, तसेच रक्तदाब, दमा, संधिवात नियंत्रणात राहतो. 25. सांधेदुखी, कंबरदुखी होत असेल तर मेथीचे लाडू खाल्ल्यास खूप फायदा होतो. 26. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर खजूर, बीट, काळे मनुके, पालेभाज्या, फळे यांचे सेवन करावे. 27. उन्हाळ्यात मूत्रसंसर्गाचा त्रास होत असेल तर नारळ पाणी प्यावे, यामुळे जळजळ कमी होते. 28. पोट दुखत असेल तर जिरे आणि ओव्याचे पाणी सकाळी अंशेपोटी घेतल्यास पोटदुखी थांबते. 29. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पपई खावी, यामुळे खूप फायदा होतो. 30. दररोज 1 सफरचंद खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही व रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. तुम्हाला जर हे रामबाण उपाय उपयोगी वाटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.